आणि विधिमंडळ परिसरात जाऊया, जयंत पाटील बोलतायत। तरी आपण त्या पराचा कावळा करतो, त्यामुळं अशी कोणतीही परिस्थिती नाही आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज अध्यक्ष आहे। मी त्या पक्षाचं काम करतोय। शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। वारंवार तुम्ही बातम्या, आता मी त्याला डिनाय का करत नाही, तर डिनाय न करण्याचं कारण की अशा सारख्याच बातम्या येत असतात, त्यामुळे त्या हळूहळू विरून जातात। त्यामुळे प्रत्येक गोष्ट, एखादी बातमी आली की लगेच नाही मी नाही असं कशासाठी सांगायचं? ते तुमची बातमी तुम्ही देतात, तुमची बातमी खरी ठरत नाही। त्यामुळे ते आता तर तुम्ही एवढी जोरात बातमी दिलेली आहात, मला वाटतं की आता मी आज सभागृहात जाऊन भाषण करणार आहे, आता त्याच्यावर 2-3 बातम्या जरा करा ना माझ्यासाठी तयार। सर 2022 मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे, जयंत पाटील साहेबांना आजकाल मोदींच्या सर्व योजना आवडू लागल्या। ती डायरेक्ट बेनिफिट जो आहे डीबीटी, तर ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाउंटवर करायची आहे, ही मोदी साहेबांची घोषणा होती। आणि मगाचा लक्षवेधी सूचना जी होती ती कामगार महामंडळाच्या मार्फत, ते कामगार मंडळ जे आहे त्याच्यातून दिले जाणारे बेनिफिट्स हे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर वर्ग करावेत। मोदी साहेबांचं सरकारने ऐकावं अशी माझी सरकारला विनंती होती। मोदी साहेबांच्या काही योजना आवडतात, काही योजना आवडत नाहीत, हा प्रश्न पुढचा। काँग्रेसने एकला चोरचा नारा दिला, अनेक नेते त्यांचं म्हणणं आहे। कपिल एक मिनिट पहिला हा विषय पूर्ण होते। सर 2022 ला सातत्याने तुमच्या अशा प्रकारच्या मागण्या